म्हणजे त्याची म्हणजे लवचिकता कमी होऊन जाते. IVF सेंटर नव्हते, काही नव्हते, घरच्या घरी डिलिव्हरी व्हायच्या. पण धावताना आपण आपल्या शरीराकडे आपण लक्ष देत नाही, आपल्या लाईफस्टाईलकडे लक्ष देत नाही. बहुतांश लोकांना ज्या लैंगिक समस्या आजच्या स्थितीमध्ये येत आहेत त्याचं जर मेन कारण जर तुम्ही मला विचारलं तर ती आहे तुमची लाईफस्टाईल. आता लाईफस्टाईलमुळं आपल्याला लैंगिक वंध्यत्व किंवा लैंगिक समस्या का बरं उद्भवतं त्याच्याविषयी आज आपण या व्हिडिओमधून थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने लैंगिक विषयावर मार्गदर्शन करीत आहे. मित्रांनो, खरोखर जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आज आपल्या समाजामध्ये लैंगिक समस्या जास्त होण्याचं जे मेन कारण आहे तर मी माझ्या 40 वर्षाच्या अनुभवातून तुम्हाला सांगतो त्याला कारणीभूत आहे म्हणजे तुमची लाईफस्टाईल. आता काय असतं की आजच्या स्थितीमध्ये धावपळीच्या युगामध्ये आणि आर्थिक युगामध्ये सगळे लोक धावत आहेत, पैशाच्या मागे धावत आहेत. मग आपल्या यशस्वी होण्याची आपली व्याख्या आहे ती आपण कशाची जोडतो? फक्त आणि फक्त तू पैसा किती कमावतो याच्याशी जोडतो आणि त्याच्यामुळं आपण त्या धावपळीमध्ये आपण पण धावत राहतो. पण धावताना आपण आपल्या शरीराकडे आपण लक्ष देत नाही, आपल्या लाईफस्टाईलकडे लक्ष देत नाही आणि ते आज आपण विसरत चाललो. आणि त्याच्यामुळेच तुम्हाला सांगतो की पूर्वीच्या काळामध्ये IVF सेंटर नव्हते, काही नव्हते, घरच्या घरी डिलिव्हरी व्हायच्या. पण प्रत्येकाला मुलबाळ व्हायचं. वंध्यत्वाचं कारण खूपच कमी असायचं. पण आज जर तुम्ही परिस्थिती बघितली तर 10 पैकी 2 जोडप्यांना बिलकुल म्हणजे वंध्यत्व येतं किंवा त्यांना नॉर्मल डिलिव्हरी होतच नाही. याचं मेन कारण लाईफस्टाईलच आहे. आपलं शास्त्र असं सांगतं की वेळेवर जेवण करणं महत्त्वाचं असतं. जसं आम्ही तुम्हाला सांगतो की जे सकाळचं जेवण असतं ते राजासारखं करावं आणि संध्याकाळचं जेवण भिकाऱ्यासारखं करावं. तर याला आम्ही का बरं सांगतो की कारण की आपल्याला रात्री आपल्या म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टमला लोड नाही आला पाहिजे म्हणून आम्ही तुम्हाला रात्रीचं जेवण एकदम कमी करायला सांगतो. पण आजच्या स्थितीमध्ये उलटं झालेलं आहे. कारण की आजच्या स्थितीमध्ये आपण रात्रीच्याच पार्ट्या ठेवतो, रात्रीचं जे आपण गप्पा गोष्टी करण्यासाठी आपण मित्राबरोबर ढाब्यावर जातो किंवा हॉटेलवर जातो आणि रात्रीच्या पार्ट्या आपण 1:30 2 वाजेपर्यंत करतो आणि त्याच्यामुळं आपली लाईफस्टाईल बिघडलेली आहे. आणि त्याच्यामुळं काय होतं की आपण रात्री 1-1:30 वाजता घरी येतो, 2 वाजता 3 वाजता उठतो, अजून आपल्याला सकाळी उठायचं स्ट्रेस येतं आणि सकाळी उठून अजून आपल्याला शर्यतीमध्ये धावायचं आहे आणि आपल्याला काहीतरी आर्थिक आपल्याला जिंकायचं आहे असे आपल्यामध्ये एक म्हणजे दौड आपण आपल्या डोक्यामध्ये टाकून देतो. आणि त्याच्यामुळं काय होतं की तुम्हाला मेंटल रेस्ट कुठेच भेटत. आणि तुम्हाला सांगतो की जोपर्यंत तुम्हाला प्रॉपर मेंटल रेस्ट प्रॉपर भेटणार नाही आणि तुमच्या मनामध्ये प्रॉपर विचार येणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला लैंगिक दुर्बल्य येतंच. म्हणून तुम्हाला सांगतो की आता ITचे मुलं असतात की 10-10 12-12 तास एकाच जागी बसून काम करतात, एखाद्या हार्ड चेअरवर बसून काम करतात तर त्यांचं पेल्विक फ्लोअर थोडासा हार्ड होऊन जातो, म्हणजे त्याची म्हणजे लवचिकता कमी होऊन जाते आणि त्याच्यामुळं इंद्रियाकडचा रक्तपुरवठा कमी होतो, त्याच्यामुळं टेस्टिक्युलर ब्लड फ्लो कमी होतो आणि त्याच्यामुळे त्यांना वंध्यत्वाचं प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं. तर आज जर आपण योग्य लाईफस्टाईल जर ठेवली, प्रॉपर आपण सकाळी उठलो, प्रॉपर प्राणायाम केला, प्रॉपर आपल्या बॉडीला स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस केले, आपण जेवणावर लक्ष दिलं, आहारावर लक्ष दिलं, काय खातो आहे काय नाही याच्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. की पूर्वीचे लोक डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे त्यांची स्ट्रॉंग असायची म्हणून ते म्हणजे दूध किंवा तूप वगैरे जास्त घ्यायचे. पण आजच्या स्थितीमध्ये तुम्हाला शारीरिक म्हणजे जे काम जास्त नसल्यामुळं आजच्या स्थितीमध्ये ते पूर्वीचं जे जेवण होतं ते तुम्हाला चालणारच नाही. आजच्या स्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या कामाच्या आणि कामावरील ताणाच्या अनुभवातून तुम्ही जर प्रॉपर जेवण घेतलं तरच तुम्हाला ते डायजेशन चांगलं प्रॉपर होणार आणि त्याच्यामुळे तुमचे हार्मोन्स पण तुमचे बॅलन्स राहतील. म्हणून मित्रांनो, लाईफस्टाईलला खूप महत्त्व द्या. जितकी तुम्ही लाईफस्टाईल चांगली सुधारण्याचा प्रयत्न करसाल तितकं तुम्हाला लैंगिक आयुष्यामध्ये अडचणी येण्याचं जो असतं ते कमी होऊ शकतं. तर मित्रांनो, माझा या व्हिडिओमधून सांगण्याचा एकच उद्देश आहे की आज मी 40 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे. 10 लाखाच्या वर मी रुग्णांना मार्गदर्शन केलेलं आहे. तर माझा एकच अनुभव आहे की आजच्या स्थितीमध्ये कोणाचे वजनावर नियंत्रण नाही आणि आहारावर नियंत्रण नाही आणि त्याच्यामुळं आमच्याकडे लैंगिक समस्याचे येणारे पेशंट खूप वाढलेले आहेत. तर फक्त लाईफस्टाईल जर बदलली
तर डायबिटीज हायपरटेन्शन हे आजार कमी होतील आणि त्याच्यामुळं तुम्ही चांगलं सुधारण्यासाठी तुम्ही स्वतःचीच तुम्ही मदत करू शकता. अदरवाईज फक्त आणि फक्त टेम्पररी फिक्सिंग करण्यासाठी जर औषधी घेण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच कुठे ना कुठे तुम्ही चुकत आहे असं समजून जायचं. तर मित्रांनो, आता यासाठी तुम्हाला माझ्या क्लिनिकला पण येण्याची गरज नाही. आता माझ्याशी तुम्ही केव्हाही व्हिडिओ कॉल कन्सल्टेशनवर जोडू शकता आणि माझ्याशी व्हिडिओ कॉल कन्सल्टेशन घेऊ शकता आणि प्रॉपर जे काही आपलं ट्रीटमेंटचा प्लॅन असतात तो तुम्ही समजून घेऊन तुम्ही प्रॉपर घर बसल्या आता ट्रीटमेंट करण्याचं काम करू शकता. धन्यवाद.